हॅलो. आज होता फिश डे. म्हणजे फिश किंवा फिशमध्ये सुरमई किंवा पापलेट दोन्हीपैकी एक असं आमचं ठरलं होतं. पण जातानाच आम्हाला पापलेट एकदम फ्रेश दिसला म्हणून आम्ही ठरवलं की पापलेटच घेऊयात. काकू सांगत होत्या की पापलेट खूपच महाग आहे बाहेर. आता आपण इथे बोईसरला राहतो आम्ही, त्याच्यामुळं थोडंसं स्वस्त भेटलं आम्हाला. स्वस्त म्हणजे 100 रुपयाचे 5. 200चा वाटा होता, पण 10 मला एवढे संपणार नव्हते, त्यामुळे आम्ही 5च घेतले 100चे. नंतर काकूंकडून साफ करून घेतल्यानंतर मला मग थोडासा मालवणी मसाला घ्यायचा होता म्हणून मी तो मालवणी मसाला घेतला. नंतर आम्ही घरी आलो. फिश मी मस्तपैकी साफ करून घेतला, त्याला थोडंसं लिंबू लावल्यानंतर थोडंसं मीठ लावून थोडंसं मॅरिनेशन करून ठेवलं. त्यासाठी मसाला वापरणार होते मी, म्हणजे मॅरिनेशनलाच मसाला लगेच लावणार होते. थोडंसं हळद, जो मालवणी मसाला आणलेला तो, आणि जो घरचं तिखट आहे माझं ते मी त्याला यूज केलं. मस्तपैकी छान त्याला कोटिंग करा, छानपैकी लावून घ्या. त्यानंतर मी त्याला थोडंसं आलं लसूणची पेस्ट लावली. ती पेस्टसुद्धा मस्तपैकी अशी लावून घ्या. नंतर मी पातळ जो रस्सा करणार आहे पापलेटचा, त्यासाठी मी जे वाटण काढलं त्यासाठी टॅमॅटो, कांदा, आलं लसूण आणि खोबरं म्हणजे भाजून घेतलेलं खोबरं आणि कोकम. तर कांदा, टॅमॅटो, आलं लसूण आणि खोबरं हे मिक्सरला मस्तपैकी मी बारीक करून घेतलं. पेस्ट थोडीशी पातळ करा, थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. खोबऱ्यामध्ये जास्त बारीक होत नव्हतं. नंतर कोकम नंतर मी भाजीत टाकणार आहे. आणि आता मी पातळ करणार आहे पापलेट रस्सा. त्याच्यामुळं मी कढईमध्ये तेल टाकलं. पापलेट थोडासा एक कट करून घेते. 4 पापलेटचा फ्राय करणार, एका पापलेटचा मी रस्सा बनवणार आहे. तेलामध्ये जो मसाला केलेला आहे तो टाकलेला आहे. छान मसाला तेलावरती परतून घ्या. थोडंसं तेल सुटलं की मालवणी मसाला टाकला, घरचं तिखट टाकलं, ते सुद्धा मस्तपैकी फ्राय करून घ्या. थोडंसं तेल सुटलं असं आपल्याला वाटलं की त्यामध्ये थोडंसं कोकम टाकून द्या, जो आपण काढलेला होता मगाशी वाटणामध्ये तो. आणि त्यानंतर कोकमला पण त्याला पूर्ण मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये पाणी ॲड करा. जास्त मी पातळ बनवणार नव्हते, त्याच्यामुळं मी थोडंसंच पाणी वाटलं. दोघांची थोडीशी कमीच क्वांटिटी होती. नंतर मी त्यामध्ये पापलेट टाकून दिला आणि एका साईडला मी थोडीशी भाजी ती कढाई ठेवली पापलेटची. आणि नंतर एका साईडला मी भाकरी करून घेत होते. तर भाकरी मला काही एवढी परफेक्ट जमत नाही, पण ट्राय करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मी जशी जमल तशी भाकरी टाकून घेतली. आता मी थोडी बऱ्यापैकी आता मला जमते. तुम्ही कुठे राहता आणि तुमच्याकडे कोणते कोणते फिश मिळतात, तुम्ही कसं बनवता हे नक्की मला सांगा. आणि नंतर मी एका साईडला फिश ठेवलं कढाईला, एका साईडला भाकरी करून घेतली. ती 2 भाकरी करायच्या होत्या, तर मस्त फुगली होती. दुसरीसुद्धा भाकरी म्हणजे रेडी होती. नंतर त्याच वेळेमध्ये मी फिश फ्राय करणार होते, त्यासाठी रवा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि फिश मस्तपैकी कोटिंग करून घ्या. तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मी फिश टाकून घेते. मस्तपैकी फिश जे चारी होते त्याला मस्तपैकी कोटिंग करून घेतलं आणि टाकून दिलं. मॅरिनेशनला थोडासा मसाला राहिला होता, तो मसाला मी त्यालाच लावून घेतला की ते वाया जायला नको. जो मसाला पण बनवलेला आहे तो छानपैकी असा मसाला लावून घेतला पूर्ण. आता तुम्ही गॅस फुल करू शकता. स्टार्टिंगला तुम्ही गॅस कमीच ठेवा, कारण पहिला फिश पटकन ओढून धरू शकतो तेलावरती. त्याच्यामुळं नंतर तुम्ही फास्ट केला तरी चालेल. सगळं फिश टाकल्यानंतर मी एका साईडला मी राईस लावला होता. मस्तपैकी फिश फ्राय करून घेतला. दोन्ही बाजूंनी सुद्धा मस्तपैकी कुरकुरीत झाला होता. आणि फिश म्हणजे पापलेट थाळी आपली तयार आहे. फिश पापलेट फ्राय, त्याचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी आणि कांदा मस्त झाला होता.